हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण इकडनं फॉर्मॅट नावाचं ऑप्शन बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण रो हाईट, कॉलम बेड्थ वगैरे हा सगळे ऑप्शन जे आहेत हे एकदम डिटेलमध्ये बघितलेले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो अगोदर काय करा, तो व्हिडिओ बघून या. आज आपल्याला हा एडिटिंग नावाचा ग्रुप बघायचा आहे, ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला ॲटोसम हा ऑप्शन आपण बेसिक फॉर्म्युलाजच्या ह्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सम, मिनिमम, ॲव्हरेज, मॅक्सिमम हे जे सगळे ऑप्शन्स आहेत आपण काय केलेलं आहे त्या फंक्शनचा यूज करून काय केलेलं आहे आन्सर्स काढलेले आहेत, रिझल्ट आपण काढलेले आहेत ह्याच्यामध्ये मार्कशीटमध्ये. आता नेक्स्ट ऑप्शन आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचा आहे फिल नावाचा. आता हा फिल नावाचा ऑप्शन चा उपयोग जो आहे, जेव्हा तुम्ही एखादं टेक्स्ट किंवा नंबर सेम कॉपी पेस्ट करायचा असेल तर तुम्ही हा फिल नावाचा ऑप्शनचा वापर करू शकता. आता आपण काय करूया, ट्राय करूया. समजा मी एखादा नंबर टाईप केला 1 आणि हाच नंबर समजा मला डाऊनवर्ड सेम पाहिजे, तर मी तेवढ्या सेल्स काय केल्या, सिलेक्ट केल्या, फिलमध्ये आले आणि डाऊन ऑप्शन आहे हा सिलेक्ट केला, आपोआप तो नंबर काय झाला, डाऊनवर्ड सेम ह्याच्यामध्ये आला. तसंच तुम्ही अपवर्डला पण करू शकता. सिलेक्ट करा फिल, अपला सिलेक्ट करा, वरच्या साईडला जाणार आहे, राईटला घ्यायचं आहे, फिलमध्ये जाऊन राईट सिलेक्ट करा, राईट साईडला आलेलं दाखवलं जाणार आहे. सेम तसंच लेफ्टला घ्यायचं आहे, सिलेक्ट करा, लेफ्ट ऑप्शन सिलेक्ट करा, आपोआप तो नंबर तुम्हाला म्हणजे सेम नंबर जर तुम्हाला घ्यायचा असेल एकाच प्रत्येक सेलमध्ये, एकच नंबर प्रत्येक सेलमध्ये घ्यायचा आहे, तर तुम्ही काय करू शकता, हा फिल नावाचा ऑप्शनचा वापर इथून अप आहे, लेफ्ट आहे, डाऊन आहे, राईट आहे, तुम्हाला जो कोणता घ्यायचा आहे तो घेऊ शकता. सेम तुम्ही टेक्स्ट टाईप केलं, समजा मी टाईप केलं ABC आणि हे ABC जे आहे टेक्स्ट मला अपवर्ड सेम पाहिजे सगळीकडं, तर फिलमध्ये जाऊन मी अप सिलेक्ट केलं, आपोआप तो ABC त्या ह्याच्याप्रमाणे आला. राईट साईडला घ्यायचं आहे, सिलेक्ट करा फिल, राईट सिलेक्ट करा, आपोआप तो नंबर इकडे येणार आहे. सेम लास्ट इकडनं फिल, लेफ्ट सिलेक्ट करा, आपोआप तो लेफ्टला जाणार आहे आणि बॉटम सिलेक्ट करा, इथे तुम्ही काय करणार आहे, डाऊन सिलेक्ट करणार आहे, तर डाऊनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे, डाऊनवर्ड तो जो टेक्स्ट आहे तो तिथं आलेला दाखवला जाणार. त्याच्या पुढचा ऑप्शन आहे आपल्या इकडं क्लिअर नावाचा. आता इथं तुम्हाला क्लिअर ऑल, क्लिअर फॉर्मॅट, क्लिअर कंटेंट, क्लिअर कमेंट, क्लिअर हायपरलिंक हे सगळे ऑप्शन्स दाखवत आहेत. आता समजा मी जे ह्याला फॉर्मॅटिंग केलेलं आहे, ह्याला सेल्सची स्टाईल घेतलेली किंवा इथं जे मी काही टाईप केलेलं असेल, समजा मला ह्याच्या फक्त फॉर्मॅटिंग क्लिअर करायचं असेल तर मी इथं जाऊन क्लिअर नावाच्या ऑप्शनमध्ये जाऊन क्लिअर फॉर्मॅट करू शकते. क्लिअर फॉर्मॅटने त्याचं फक्त काय होणार आहे, फॉर्मॅटिंग निघून जाणार आहे. पण जर समजा मी काय केलं, सगळे टेक्स्ट सिलेक्ट केलं आणि इथं जाऊन मी क्लिअर ऑलवर क्लिक केलं, तर माझा जो मी काहीही डेटा टाईप केलेला असेल तो काय होणार आहे, एकदम क्लिअर होणार आहे, डिलीट केला जाणार आहे. ठीक आहे. ह्याच्या पुढचा ऑप्शन आहे आपल्या इकडं सॉर्ट नावाचा, सॉर्ट अँड फिल्टर. आता समजा मला एखादं जे नाव आहे किंवा आपलं जे टेक्स्ट आहे ते किंवा आपलं जे नंबर्स आपण टाईप केले त्याला असेंडिंग डिसेंडिंग किंवा डिसेंडिंग असेंडिंग हे जे सॉर्टचा ऑप्शन आपल्याला यूज करायचा असेल तर आपण काय करू शकतो, टेक्स्ट सिलेक्ट करा, इथं असेंडिंग डिसेंडिंगमध्ये आले, सॉर्टमध्ये आले, A to Z सिलेक्ट केलं. आता हे असेंडिंगच्या ऑर्डरने मला काय केलेलं आहे, ते टेक्स्ट लावून दाखवलेलं आहे, अभि, अखिल आणि लास्टला सुरेश. जर मी डिसेंडिंग ऑर्डर सिलेक्ट केलं, सॉर्ट Z to A सिलेक्ट केलं, तर आपोआप तो जो डेटा आहे तो काय होणार आहे, त्याच्यामध्ये डिसेंडिंग ऑर्डरने लागला जाणार आहे. सेम तुम्ही त्याचप्रमाणे काय करू शकता, एखादा नंबर आहे त्याला तुम्हाला असेंडिंग डिसेंडिंग लावायचं आहे, इथं जावा, सॉर्टमध्ये स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट दाखवेल, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट दाखवेल, तुम्हाला कोणतं हवा असेल ते ऑप्शन काय करू शकता, तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट समजा मी सिलेक्ट केलं तर इथं तुम्हाला दाखवेल हा 55 आहे आणि आपोआप ह्याच्यामध्ये नेमच्या ह्याच्यामध्ये पण काय झालेले आहे, तिकडनं चेंजेस दाखवले जाणार आहेत, कारण ते एकमेकांशी रिलेटेड आहे. ठीक आहे, आलं लक्षात. ह्याच्या पुढचा ऑप्शन आहे आपल्या इकडं फाइंड अँड सिलेक्ट नावाचा. आता जर समजा एखादा आपण जे टाईप केलेलं आहे शीट, त्या टाईप शीटमधला एखादा टेक्स्ट किंवा नंबर तुम्हाला जर सर्च करायचा असेल तर तुम्ही इथं फाइंड नावाचा ऑप्शनचा वापर करू शकता. आता समजा मला एखादा टेक्स्ट सर्च करायचा आहे, मी फाइंडवर क्लिक केलं, पण तो जो तुम्ही टेक्स्ट सर्च करताय किंवा फाइंड करताय तो टेक्स्ट तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये तुमच्या शीटमध्ये असणं गरजेचं आहे. आता समजा मी इथं टाईप केलं आहे बघा एका ठिकाणी अखिल म्हणून, आणि मी काय करते, इथं फाइंड वॉटमध्ये अखिल नावाचा जो शब्द आहे तो मला सर्च करायचा आहे असं मी त्यांना सांगते.
तर फाइंड नेक्स्टवर क्लिक केलं ते मला दाखवत आहे की ह्या ठिकाणी काय आहे, अखिल नावाचा जो शब्द आहे तो इथं आलेला आहे. फाइंड नेक्स्ट केलं, ह्याच्या पुढं कुठं दुसरीकडे नाही आहे, त्याच्यामुळे ते वापस मला सर्चिंग नाही करून दाखवणार. क्लोजवर क्लिक केलं. आता त्याच्याच खालचा ऑप्शन आहे रिप्लेस. आता रिप्लेस कसं आहे की एखादा शब्द आपण शोधला आहे आणि त्याच्या जागी तुम्हाला जर दुसरा शब्द बदलायचा असेल तर तुम्ही रिप्लेस विथ नावाचा ऑप्शनचा वापर काय करू शकता. तर समजा मी अखिल शब्द शोधला आहे आणि ज्या ठिकाणी अखिल नावाचा शब्द आहे त्या ठिकाणी मला काय करायचं आहे, समजा मी अखिलेश करते, तर मी काय करू शकते, अखिलेश टेक्स्ट तिथं रिप्लेस विथमध्ये टाईप केलं. रिप्लेस आणि रिप्लेस ऑल हे 2 ऑप्शन्स आहेत. आता तुम्हाला आत्ता सध्या अखिल नाव एकच आहे, त्याच्यामुळे रिप्लेस केलं तरी चालेल. ज्याच ठिकाणी अखिल असेल आणि फक्त एकाच ठिकाणी अखिलचं अखिलेश करायचं आहे तर तुम्ही फक्त रिप्लेस करू केलं. त्या ठिकाणी बघा ह्याच्यामध्ये दाखवते की अखिलेश जे नाव आहे ते काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे अखिल नावाच्या शब्दाच्या ऐवजी. ठीक आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.